कोकण भूमी प्रतिष्ठान व जंजिरा ॲडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप आयोजित राजपुरी खाडीत रंगल्या शिडांच्या बोटींच्या शर्यती। मुरुड राजपुरी येथील शिडाचे बोटधारक वर्षभर लाखो पर्यटकांना सुरक्षित जंजिरा किल्ल्यात आपल्या बोटीतून नेतात। त्यांच्या त्या कामाचा गुणगौरव व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंजिरा किल्ल्यासमोर शिडाच्या बोटींच्या स्पर्धा आयोजित केल्या। जलवाहतूक राजपुरी व खोरा या बोटधारकांची करमणूक व पर्यटकांना आनंद देण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात शिडाच्या बोटींच्या 2 गटात स्पर्धा भरवल्या जातात। स्पर्धेचा मुख्य उद्देश बोटधारकाला पर्यटकांची उत्साहात काम करण्याची स्फूर्ती मिळावी हाच आहे व हवेच्या जोरावर शिडाच्या बोटी स्पर्धेत कशा धावतात हे पर्यटकांना पाहण्याचा अनुभव देण्यासाठी घेण्यात येतात। छोट्या गटात प्रथम क्रमांक लक्ष्मी बोट, द्वितीय क्रमांक सुलतान बोट, तृतीय क्रमांक सुलतानी बोटीने, तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक नुरानी बोट, द्वितीय क्रमांक दस्तगीर बोट, तृतीय क्रमांक अकबरी बोट यांनी पटकावला असून या दोन्ही स्पर्धेत 12 बोटी सहभागी झाल्या। त्यातील 6 बोटींना रोख रक्कम व पारितोषिके देण्यात आली। कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव म्हणाले की महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी राजपुरी समुद्रात मोठ्या प्रमाणात बोटीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातील पर्यटक ही स्पर्धा पाहण्यासाठी येतील असे नियोजन करण्यात येणार आहे। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या बोटीवर जेवण दिले जाईल। सदरची स्पर्धा घेण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांचे सहकार्य लाभले। यावेळी श्रीकांत सुर्वे, प्रकाश सरपाटील, जावेद कारभारी, राजपुरी बोट मालक चालक, स्थानिक नागरिक, पर्यटक उपस्थित होते। माझं नाव चंद्रशेखर गवास, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलोय। बघून मला खूप बरं वाटलं, कारण शिड्यांच्या होड्या किंवा शिड्यांच्या बोटी ज्या आहेत ह्या आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। यांत्रिकीकरणामुळे त्याचं महत्त्व खूप कमी झालेलं आहे। तरी पण इथे जे लोक आहेत, हे नाविक लोक आहेत, तर यांनी ही जी कला जोपासलेली आहे आणि ह्याच्यात जे स्पर्धा घेतात हे बघून खूप बरं वाटलं आणि हे त्यांनी ठेवलेलं आहे, अजूनही ते जतन केलेलं आहे। माझं नाव प्रकाश सरपाटील, मुरुड जैवाने मच्छीमार संस्थेचा चेअरमन। याच्यामध्ये जे आयोजक आहेत ना शिडाच्या बोटीचे, ते स्थानिक आपले बोटधारक आहेत आणि ग्लोबल कोकणचे संजय यादवराव साहेब, त्यांच्या मार्फत हे सगळं अनेक वर्ष आपण आयोजन करतो। पण हा एक वेगळ्या स्तरावरती आपण 1 मे ला आयोजन करणार आहोत। ह्याचा एक ग्लोबल लेवलला त्याचा आम्ही नेण्याचा प्रयत्न करतोय। स्थानिक लेवल जे प्रयत्न करतायत सगळे हे छोटेखानी असतात आणि याकडे शासनाने लक्ष देणे फार गरजेचं आहे की याला लोकल लेवलला आम्ही जे काही संस्थेतून जो सहकार्य करतो, आर्थिक हा सगळ्यात मोठा सहकार्य असतो आणि ह्याच्यातून पर्यटकांना काहीतरी वेगळा मिळते आणि स्थानिकांना ह्याच्यातून उत्साह येते की नवीन नवीन बोटी बनवणे, तयार करणे। त्यांचा खर्च एवढा असतो की बोटी तयार करणे, त्याच्यातून ते शिडाच्या बोटी तयार करून ह्या स्पर्धेत उतरवणे आणि ही कला टिकून ठेवण्यासाठी त्यांना एक वेगळा उत्साह येते। शिवसत्ता टाइम्ससाठी सुधीर नाजरे, मुरुड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।